नमस्कार मंडळी. मंडळी, शेतकऱ्यांच्या व्यथा खूप काही आहेत. तीळ संक्रांतीपूर्वी एक मुलगा त्याच्या गावाकडे गेला होता. सत्य घटना आहे. उदगीर या ठिकाणची ही घटना आहे. उदगीरला ते त्याच्या शिकायला बाहेर होता आणि तो त्याच्या गावाकडे गेला. वडिलांकडे काय मागितलं? फोर व्हीलर नाही मागितली, टू व्हीलर नाही मागितली. फक्त काय मागितलं? चांगले कपडे घ्या आणि शाळेची पुस्तकं घ्या. अशा पद्धतीने त्या मुलांनी त्याच्या वडिलांकडे एक मागणी केली. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न कालांतरी चालूच आहेत. सोयाबीनचे भाव असतील, कापसाचे भाव असतील, उत्पन्नात घट असेल, ही त्यांच्या माथीच मारलेली असते. हाती आलेलं उत्पन्न, त्याच्यात कुठे गारपीट होते, अवकाळी पाऊस होते, कधी पाऊस पडत नाही आणि सावकारकीच्या माध्यमातून कुठेतरी कर्ज घेऊन त्याने ती शेती पेरलेली असते. ते त्यांना कर्ज फेडणं सुद्धा शक्य होत नाही. त्या कारणाने कुठेतरी असा प्रसंग उद्भवतो. मुलगा गावाकडे आला. त्यांनी त्याच्या वडिलांकडे कपडे मागितले आणि वह्या पुस्तकं मागितले. मुलगा थोडासा हट्टी होता. मुलाला त्या वडिलांनी सांगितलं की बाबा, आपल्याकडे पैसे नाहीत, थोडा काही दिवस थांब, मी तुला कपडे घेऊन देतो आणि वह्या पुस्तकं सुद्धा घेऊन देतो असं सांगितलं. परंतु मुलगा हट्टी असल्या कारणाने तो घरातून राग निघून गेला. 1-1.5 एकर जमीन होती. त्या शेतात गेला. त्या ठिकाणी एक झाड होतं. त्या झाडाला आपलं गळफास घेतला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आई वडील पाहत होते, गावात इकडे तिकडे फिरत होते. आईचं काळीज म्हणल्यानंतर ते कुठेतरी फिरणार. आपला मुलगा कुठे गेला ते दिसत नाही. त्याला शोधत होती, परंतु ते सापडत नव्हता. आजूबाजूच्या शाळा पाहिल्या, आजूबाजूचे मित्रमंडळी पाहिले, गावात सापडत नव्हता, आजूबाजूला सापडत नव्हता. त्यानंतर आई गावात पाहत होती, वडील शेतामध्ये गेले, आजूबाजूचे विहिरी पाहिल्या, त्या ठिकाणी सुद्धा मुलगा दिसला नाही. नंतर तो त्याच्या शेतात गेला आणि पाहतो तर काय, झाडाले आपला मुलगा लटकलेला दिसला. कोणत्या बापाला वाटेल की आपला पोटचा गोळा झाडाला लटकेल, आपण त्याच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. ते कुठेतरी आत्महत्या केली त्याने आणि वडिलांनी त्याचा मृतदेह खाली घेतला, झाडावर गेला आणि खाली ते गळफास सोडला आणि मुलाला खाली घेतलं, बाजूला ठेवलं. त्या ठिकाणी एका झाडाखाली त्याला झोपू घातलं, कारण तो शेवटचा झोपला होता. आणि त्याच गोष्टीचा पश्चाताप वडिलाला आला. जर आपण आपल्या मुलाला कपडे देऊ शकत नाही, वह्या पुस्तकं देऊ शकत नाही, तर आपण जगून तरी काय करायचं? लोकांचं सावकारकीचं कर्ज आहे, ते फेडत नाही, ते फिटत नाही. सर्वसामान्य लोक आपल्या घराकडे येतात, पैसे मागतात, जे आपण पेरणीसाठी घेतलेले आहेत, खताबियासाठी घेतलेले. असं बरंच काही त्याला पश्चाताप झाला. 1-1.5 एकर जमीन कसं निघणार, असे बरेच काही प्रश्न मनात निर्माण झाले. आणि त्याचा पश्चाताप झाल्या कारणाने तोच गळफास घेतला, परत लटकवला आणि त्याच झाडाला त्याचा परत एकदा मृत्यू झाला. तो सुद्धा लटकून मरून गेला. सरकार तर आपलं मेल्यानंतर 1.5 लाख रुपये देते, परंतु जगण्यासाठी त्याला 2 रुपये देऊ शकत नाही. त्यानं पिकवलेल्या भावाला, जो पिकवलेला माल आहे, तो माल विकण्यासाठी त्याला मार्केटला गेल्यानंतर कुठेतरी लोकांच्या हात पदर पसरावं लागते. 5 रुपये वाढवून द्या साहेब, 50 रुपये क्विंटल मागे वाढवून द्या साहेब, कारण तर त्याला ते माल वापस नेता येत नाही. बरेच काही प्रश्न निर्माण होतात. एकीकडे वाहनाचं भाडं असेल, शेतातून माल घरी आणलेला असते, हमाली असेल, लोकांचं कर्ज असेल, सावकारकीचं कर्ज असेल, बँकेचा तगादा असेल, बरेच काही प्रश्न डोक्यात खेळतात, किडे पडतात. माल जर वापस न्यावं तर लोक घराकडे येतात पैसे मागायला. करावं तरी काय? व्यापारी गेलो तर ते म्हणते माती आहे, खडे आहेत, मालच सडका आहे, मावचरच आहे, वल्लाच आहे, असे बरेच काही प्रश्न विचारतात. त्याला ते माल सुद्धा वापस नेता येत नाही. आणि आपलं दुर्दैवी सरकार आहे. किसान समृद्ध आहे म्हणते, महाराष्ट्रातील किसान समृद्ध आहे असंही बोलते, परंतु त्या शेतकऱ्यांना जगण्यासाठी 1 रुपया देत नाही.
शिल्लकचा तर सोडा, पण त्याचा जो माल आहे त्याला सुद्धा भाव देत नाही. अशी परिस्थिती सध्याची आहे. आता शेतकऱ्यांचा मुलगा असल्यानं काही ते 4 व्हीलर मागत नव्हता, 2 व्हीलर मागत नव्हता. तो काय मागत होता? कपडे आणि पुस्तकं, वह्या. याच्या पलीकडे त्याची काही अपेक्षा नव्हती. एकीकडे श्रीमंतांना श्रीमंत होत चालला, त्याला अन्न जिरवण्यासाठी सकाळी पळावं लागतं. एवढ्या ढेऱ्या होतात, ते कमी करण्याकरता कुठेतरी डाएट करावं लागतं, व्यायाम करावा लागते, व्यायामशाळेत जावं लागते. परंतु इकडे पोट भरण्याकरता या शेतकऱ्यांना रात्रभर दिवस झटावं लागते. या शेतकऱ्यांच्या व्यथा कोणालाच माहीत नाही. कारण तर आपण श्रीमंताकडे पाहतो, त्याचा बंगला केवढा, त्याची 4 व्हीलर केवढी. परंतु आपण आपल्या बाजूचा जर शेतकरी जर एखादा घायाळ झालेला असेल, त्याची परिस्थिती नसेल, तर आपण त्याला नाव ठेवतो, याने मोजमजी केली, यानं असंच केलं, यानं तसंच केलं. परंतु त्यांना आपण मदत करत नाही. आणि कोणता शेतकरी म्हणजे कोणता शेतकरी मोजमोजा करतो या 1-1.5 एकर जमिनीवर? कोणाकडे शिल्लक पैसा आहे? काय खातो तो शिल्लकचा? काय पितो तो शिल्लकचा? आपल्याला वाटायला पाहिजे, एखादा जर व्यक्ती अडचणीत असेल तर त्याला मदत केली पाहिजे. सरकार तर सोडा, सरकार नाही करणार, त्याला काही घेणं देणं नाही. परंतु आपल्याला तर पाहावं लागेल. बरं, खूप काही पर्याय आहेत, याच्यातून सावरणं लागेल. मुलगाचा हट्ट असेल, आपण त्याला नेहमी जर समजावून सांगितलं तर तोही कुठे ऐकेल. परंतु त्याचे हट्ट पुरवत गेलो तर तो हट्टी होईल. असेही काही प्रश्न आहेत. माझा मी व्हिडिओ इथं संपवतो. कोणाला जर काही मदत करायची असेल तर आजूबाजूची परिस्थिती पहा आणि नक्कीच त्याला मदत करा. जय शिवराय.